तर संविधान येऊ वाचवायचा आम्ही प्रयत्न करणार आणि धडक मोर्चा येऊ अख्ख्या देशामध्ये आम्ही पोहोचवणार आणि संविधान किंवा आमचा स्वाभिमान पक्ष आहे. संविधान हे संविधानच्या पलीकडे चालायला लागले पण संविधान आमचा रक्षक आहे आणि आम्ही संविधानचे रक्षक आहे. मी किसन खोतकर. हा. कुठला गाव? मी इकडं संभाजीनगर. आणि शेतकऱ्याच्या विषय हमी भाव देत नाही, शेतकऱ्याला मदत करत नाही. पण ज्या शेतकरी पासून आपण अन्नधान्य खातो आणि शेतकरी जो शेती पिकवतो इंचू काट्यामधून तर त्यांना खुश करण्याचं हे सरकारचं काम आहे. शेतकरी अगर अन्नधान्य पिकवायचं बंद केलं तर यांचे वांदे होईल पण देशाचे वांदे होईल, महाराष्ट्राचे वांदे होईल. शेतकरी जो आपला माय बाप आहे, जनतेचा रक्षक आहे. शेतकरी आहे तर आपण आहे. काय म्हणाला तुम्ही? दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे ना. हे सरकार एवढं घाबरते कशाला? जनतेचं बी ऐकलं पाहिजे ना या लोकांनी. ते झालंच पाहिजे. हे लोक सगळे गद्दार आहेत. हे लोक यांच्यावर विश्वास ठेवायसारखं नाही. एकदा ऐका, जनतेचा ऐका तुम्ही. हा जनतेचा आवाज आहे. वोटसोली झालंय. उद्धव राज ठाकरे यांचा आवाज नाहीये. हा जनतेलाच पाहिजे. एकदा प्लेट पेपरवर घेऊन बघा ना तुम्ही मतदान. बॅलन्स पेपरवर दूध का दूध पाणी का पाणी कळलं ना. शेतकऱ्याचे काय हाल चालू सर? बॅलन्स पेपर तुम्ही घ्या ना. बॅलन्स पेपर का नाही घेत? खासदार आमदार हे निवडून घेतलं तुम्ही, तुमची पोळी भाजून घेतली आणि सरकार असं म्हणत होतं आम्ही पुन्हा येईन पण ते मशीनच्या जोरावर पुन्हा येईल. त्यांची खरेदी हे संविधान आहे का? संविधान जर उलट लक्ष केले पाहिजे तुम्ही. संविधानच्या पलीकडे चालले. न्याय देवता आम्ही न्याय देवताला न्याय देवता मानतो पण न्याय देवता कुठपर्यंत चाललाय, कुठल्या कालापर्यंत चाललाय. पण न्याय देवतानी जनतेचं रक्षा केलं पाहिजे, जनतेची समस्या सोडायला पाहिजे. ह्यो न्याय देवता म्हणजे न्याय देवता आहे. देवाचा एक रूप धारण दुसरा एक न्याय देवता आहे. पण न्याय देवतेने आमचा पक्ष सोडला, आमचा धनुष्यबाण सोडला, भरपूर काय केलं. म्हणून आम्हाला एकच म्हणणं आहे, आम्हाला संविधान वाचवायचे आणि लोकशाही जगवायचे आणि आम्हाला देशाचं चांगलं यंग पिढीला पुढे भविष्य काळामध्ये येणाऱ्या पिढीला चांगला एकदम मतदान आणि योग्य उमेदवार मिळालाच पाहिजे. आता आमचा यंग पिढीची भविष्यवाणी.